जय हरी सर्वांना. जय हरी जय हरी. महाराज कुठून आले? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून गंगापूर तालुक्यातनं बेव धानोरा गावातून आजचा 9वा मुक्काम आहे आणि करमाळा येथे आदरणीय आमचे लवंड भाऊ विजय भाऊ लवंड यांच्या वस्तीवरती आमच्या दिंडीचा आजचा मुक्काम आहे. नाही, आतापर्यंत अजून कमी झाला नाही आणि जवळजवळ 10 वर्ष झाले. 10 वर्षाच्या आनंदामध्ये उत्तरोत्तर आनंद वाढत चालला आहे. पण वारीचा आनंद हा कमी होईल असं कधी वाटणार नाही आणि होणारही नाही. आणि म्हणून या वारीचा जो आनंद आहे, घरी गेल्यानंतर वर्षभर जो आनंद मिळत नाही तो आम्हाला या ठिकाणी 15 दिवसात वारीचा खूप खूप आनंद मिळतो. आणि आमची वारकरी मंडळी हरिपाठ असेल, काकडा असेल, गवळणी असतील आणि त्यामध्ये खूप आनंद त्यामध्ये घेतात. आणि 2-4 महिने वारी राहिली की नेहमी विचारतात, वारी कधी जाणार आहे, वारी कधी जाणार आहे. खाण्यापिण्यासकट राहण्याची सर्व व्यवस्था आमच्या या संस्थांच्या माध्यमातून होत असते. आता साधारणतः आमच्या दिंडीची संख्या 200 आहेत. पंढरपूर जाऊपर्यंत ती 300 पर्यंत पोहोचू शकते. आता आमच्या गावामध्ये बेव धानोऱ्यामधील पखुरा, त्यानंतर गरळीम, आगडवारडगाव असतील, धनगरपट्टी असेल, या 5-6 गावा मिळून आमच्या या सर्व वारकरी येतात. आमचा अंदाज आहे साधारणतः पुढच्या वर्षी 300-350 जागेहून होईल आणि उत्तरोत्तर आमच्याकडे नक्कीच 500-600 लोकांपेक्षा जास्त लोक राहतील दिंडीमध्ये. आम्हाला सर्वात महत्त्वाचा आनंद दर्शनाचा नाही, वारीत पायी चालण्याचा आणि भजनाचा आहे. तिथं गेल्यानंतर वारकरी शक्यतो दर्शन नाही, कीर्तन, भजन, चंद्रभागेत स्नान, विधितो हरिकथा, प्रदक्षिणा हे सर्व कर्म आम्ही करतो. आणि आम्हाला दर्शन नाही मिळालं तर दर्शनापेक्षा 10 पट आनंद आम्ही वारीत गेल्यानंतर बाकीच्या साधू संतांना बघितलं की होतं. कसं वाटतंय तुम्हाला वारीमध्ये? आम्हाला खूप आनंद होतो. आम्ही ना किती वर्ष आहात? माझं या वारीमध्ये 5 वर्ष आहे. किती वर्ष जोपर्यंत पाय चालतील तोपर्यंत चालणार. दरवर्षी हाच उल्हास आणि दरवर्षी हाच उत्साह राहणार. माझं वय 45 वर्ष आहे. आणि अजून आता येत राहशील पुढे. आज ज्याचे त्रास आलो सगळं त्रास सहन करायला तयार आहे. कधीपासून आला तुम्ही वारीत? आमचं आता 10वं वर्ष आहे यंदा. होय. आणि आता कधीपर्यंत जाणार तुम्ही वारीत? वारीत आम्ही आहे तोपर्यंत वारी चालू ठेवणार आहे. म्हणजे किती किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही आतापर्यंत चालले? आम्ही साधारणतः 18 ते 20 किलोमीटर चालतो रोजचं. आणि आता म्हणजे कितवा मुक्काम आहे तुमचा आज इथं? आजचा 9वा मुक्काम आहे. आणि अजून आता किती मुक्काम पडतील पुढे जाता? अजून 5 मुक्काम पडतो. सर्व गावकरी पंक्तीचे यजमान या पहिलवान घ्या ना, माईक घ्या ना. हॅलो. दरवर्षी तुम्ही भाविक भक्तांना पंगत वगैरे देता, म्हणजे तुमचं काय श्रद्धा? आमच्या आजोबापासून आजीपासून हे आमची 3री पिढी. आमच्याकडं म्हणजे तिसरी पिढीपासून वारकरी ही आमचे आजोबा ही वर्षाला एकदा का होईना पंढरपूरला जायचे. आमचे चुलते. त्या परंपरेनुसार तुम्ही पण चालता? हा, चालतोय. आणि दरवर्षी तरी किती अन्नदान करता? म्हणजे आपल्या माझ्या हिशोबाने 200-250 जे जसे लोक असतील 3 दिंड्या असतात काय, 3 दिंड्यात आपले घालतो आम्ही. आणि आपलं म्हणजे मातोश्री हॉटेल वगैरे तर तुमचं? हां, तुमचं आमचं. धन्यवाद. तुम्ही दिलेली मुलाखत आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. एक मिनटं ह्यांची घ्या, हे सांग तुमचं. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? माझा परिचय रितेश रवींद्र लावंड, राहणार करमाळा. आणि आम्ही आत्ता सध्या
श्री क्षेत्र भीमाशंकरचे सेवेकरी आहोत. आमचे महाराज यांची सगळी सेवा करण्याची आम्हाला संधी भेटतेच आमचं पुण्य आहे, हेच आम्ही समजतो. तर दरवर्षी पंक्तीत हो दरवर्षी जेवणाच्या पदार्थांपेक्षा जे हे माऊलींचा आशीर्वाद आहे तोच आमच्यासाठी भावनापूर्व आणि श्रद्धेचा खरा ठायेकरू म्हणजे आमच्या माऊलींचा आशीर्वाद, एवढंच आम्हाला सर्वच तात्पर्य आहे. आणि आमचे आजी आजोबा वडील पंजोबा असतील त्यांनी जी सेवा केली आणि त्याच सेवेचं आम्हाला आत्ता पुढं पिढीनं पिढी आणि पूर्वजांपासून त्यांनी सांगितलेली एकच शिकवण आहे की सेवा जेवढी आपल्या हातून घडेल तेवढीच सेवा करायची आणि आशीर्वाद घेत राहायचा, हेच एवढं बोलायचं. धन्यवाद.